आगामी येणारा सिंहस्थ कुंभमेळा चालणार 22 महिने। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ऑक्टोबर 2026 रोजी हा सिंहस्थ सोहळ्याला सुरुवात होणार आहे। श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणारा कुंभमेळा हा साधारणतः 13 महिने कालावधीचा असतो। मात्र यंदा तब्बल 71 वर्षांनी अभूतपूर्व योग येणार आहे। त्यामुळे यंदा कुंभमेळा हा 22 महिन्यांचा असणार आहे। यंदा गुरु ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तो 2 वेळा वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो नियमित भ्रमण करून पुढील 24 जुलै 2028 रोजी प्रवेश करणार आहे। त्यामुळे यंदा 22 महिने कुंभमेळा पर्व असणार आहे। दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असतो। हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे। हा कुंभमेळा हरिद्वार, इलाहाबाद, उज्जैन आणि नाशिकमध्ये भरतो, जेथे देश विदेशातून अनेक भाविक येत असतात। दरम्यान 2026 मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे। त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याची तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र नाशिक कुंभमेळ्याची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या तारखा जाहीर करण्यात आल्या। यंदा वर्षभराने म्हणजेच 13 महिन्यांची गुरुबदल होऊन कुंभ पर्व संपणार आहे, कारण 2028 पर्यंत 2 वेळा गुरु वक्री होईल। त्यानंतर 24 जुलै 2028 रोजी दुपारी 3:36 तो पुढील राशीत मार्गस्थ होईल। त्यामुळे त्या दिवशी ध्वजा उतार अर्थात कुंभ पर्वाची ध्वजा उतरवली जाईल। भारतात दर 3 वर्षांनंतर एकदा या पद्धतीनं 12 वर्षात नाशिक, त्र्यंबकेश्वर, प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळा भरतो। कुंभमेळा हा धार्मिक उत्सव असून यासाठी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिलं जात नाही। असे असले तरी करोडो भाविक या सोहळ्याला उत्साहात सहभागी होतात। या कुंभमेळ्यात शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे। यावेळी नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य देत नदीची पूजा केली जाते। यावेळी साधू महंत वेगवेगळ्या आखाड्यातून मिरवणूक काढून येत नदीत शाही स्नान करतात। यावेळी साधू महंतांना सर्वप्रथम शाही स्नान करण्याचा मान दिला जातो। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।